नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की स्टॉक मार्केट, ज्याला शेअर मार्केट नावाने सुद्धा ओळखलं जातं, ते एक्झॅक्टली काय आहे आणि स्टॉक मार्केट कसे काम करते. कंपनीला आपला बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजेच आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी पैशांची गरज असते. तर आपल्या बिझनेससाठी पैसा रेज करण्याचे कंपनीकडे वेगवेगळे पर्याय असतात, जसे की व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी फर्म्स यांच्याकडून पैसा रेज करायचा, किंवा बँकेकडून लोन घ्यायचं, किंवा स्टॉक मार्केटच्या माध्यमातून पैसा रेज करायचा. तर पैसा रेज करायचे हे जेवढे काही प्रकार आहेत ते मेनली दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड होतात: डेट फायनान्सिंग आणि इक्विटी फायनान्सिंग. डेट म्हणजेच कर्ज. कंपनी जेवढा काही पैसा डेट फायनान्सिंगच्या माध्यमातून रेज करते तो पैसा कंपनीला रिटर्न करावा लागतो. सोबतच त्याच्यावर इंटरेस्ट म्हणजेच व्याज सुद्धा पे करावं लागतं. डेट फायनान्सिंगचं एक उत्तम उदाहरण आहे बँकेकडून घेतलेलं लोन. जेव्हा कंपनी बँकेकडून लोन घेते तेव्हा कंपनीला ते पैसे इंटरेस्ट म्हणजेच व्याजासहित वापस करावे लागतात. हे झालं डेट फायनान्सिंग बद्दल. आता आपण बोलूया इक्विटी फायनान्सिंग बद्दल. जेव्हा कंपनी इक्विटी फायनान्सिंगच्या माध्यमातून पैसा रेज करते, म्हणजेच व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी फर्म्स किंवा स्टॉक मार्केटच्या माध्यमातून पैसा रेज करते, तेव्हा कंपनीला इन्व्हेस्टर्स कडून घेतलेला पैसा रिटर्न करावा लागत नाही. सोबतच त्याच्यावर इंटरेस्ट सुद्धा पे करावा लागत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर इक्विटी फायनान्सिंगच्या माध्यमातून कंपनी जेवढा काही पैसा रेज करते तो पैसा कंपनीला इन्व्हेस्टर्सला रिटर्न करावा लागत नाही आणि त्यावर व्याज सुद्धा द्यावं लागत नाही. आता पुढचा प्रश्न डोक्यामध्ये हाच येतो की जर कंपनी इक्विटी फायनान्सिंगच्या माध्यमातून उचललेला पैसा रिटर्न करत नाही, त्याच्यावर इंटरेस्ट सुद्धा देत नाही, तर मग कंपनी इन्व्हेस्टर्स कडून घेतलेल्या पैशांच्या बदल्यात त्यांना काय देते? इक्विटी फायनान्सिंगच्या माध्यमातून रेज केलेल्या कॅपिटलच्या बदल्यात कंपनी त्या इन्व्हेस्टर्सना कंपनीमध्ये हिस्सेदारी देते, म्हणजेच कंपनीचे शेअर्स देते. म्हणजेच जेव्हा कंपनी इक्विटी फायनान्सिंगच्या माध्यमातून कॅपिटल रेज करते तेव्हा कंपनीला इन्व्हेस्टर्स कडून पैसा मिळतो, तर इन्व्हेस्टर्सना कंपनीचे शेअर्स म्हणजेच कंपनीमध्ये भागीदारी मिळते. तर आता आपल्याला समजलंच असेल की जेव्हा कंपनी स्टॉक मार्केटच्या माध्यमातून इन्व्हेस्टर्स कडून पैसा रेज करते तेव्हा ती इक्विटी फायनान्सिंग असते. तर स्टॉक मार्केट असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे कुठलाही इन्व्हेस्टर्स, जो गरीब असो किंवा श्रीमंत, तो स्टॉक मार्केटच्या माध्यमातून कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि त्या कंपनीमध्ये भागीदार बनू शकतो. तर दुसरीकडे स्टॉक मार्केट कंपनीसाठी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे कंपनीज लोकांकडून म्हणजेच पब्लिक कडून आपला बिझनेस वाढवण्यासाठी पैसा रेज करू शकतात. तर जेवढ्या कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आहेत त्यांनी पब्लिक कडून फंड रेज केलेला आहे, म्हणजेच पब्लिक कडून इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे आणि त्याच्या बदल्यात लोकांना कंपनीमध्ये भागीदारी दिली आहे. तर ज्या कंपनी स्टॉक मार्केटच्या माध्यमातून म्हणजेच पब्लिक कडून पैसा रेज करतात त्यांना पब्लिक कंपनी सुद्धा म्हणतात. जेव्हा कंपनी पहिल्यांदा पब्लिक कडून पैसा रेज करते तेव्हा त्या प्रोसेसला IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. IPO मध्ये कंपनी लोकांकडून पैसा रेज करते आणि त्याच्या बदल्यात लोकांना कंपनीचे शेअर्स देते. IPO मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतं ते डायरेक्टली कंपनी आणि इन्व्हेस्टर्सच्या मध्ये होते. IPO जनरली 3 दिवसांसाठी खुला असतो आणि या 3 दिवसांमध्ये इन्व्हेस्टर्सना IPO मध्ये शेअर सबस्क्राईब करायचे असतात. शेअर सबस्क्राईब केल्यानंतर काही दिवसांनी शेअर्सची अलॉटमेंट होते आणि शेअर्सची अलॉटमेंट झाल्यानंतर काही दिवसांनी ते शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतात. एकदा का शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले तर कोणीही ते शेअर्स बाय आणि सेल करू शकते. तर IPO मध्ये तुम्ही डायरेक्टली कंपनीकडून शेअर्स खरेदी करता आणि त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा ती कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते तेव्हा तुम्ही IPO मध्ये घेतलेले शेअर्स कोणालाही विकू शकता. म्हणजेच IPO मध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं ते कंपनी आणि इन्व्हेस्टर्सच्या मध्ये होतं आणि जेव्हा कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते तेव्हा ट्रान्झॅक्शन इन्व्हेस्टर्सच्या मध्ये होतात. म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर एक इन्व्हेस्टर दुसऱ्या इन्व्हेस्टरला आपले शेअर्स विकत असतो किंवा एक इन्व्हेस्टर दुसऱ्या इन्व्हेस्टरकडून शेअर्स विकत घेत असतो. फॉर एक्झाम्पल, ऑक्टोबर 2019 मध्ये IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचा IPO आला होता. IRCTCचा हा IPO 30 सप्टेंबर 2019 ते 3 ऑक्टोबर 2019 या दरम्यान ओपन होता. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी होती, म्हणजेच हा IPO 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 3 ऑक्टोबर या 3 दिवसांसाठी खुला होता. तर या 3 दिवसांमध्ये इन्व्हेस्टर्सना IRCTCचे शेअर सबस्क्राईब करायचे होते. त्यानंतर 9 ऑक्टोबरला शेअरची अलॉटमेंट झाली आणि 14 ऑक्टोबरला शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. अशा प्रकारे 14 ऑक्टोबर पासून IRCTCचे शेअर्स इन्व्हेस्टर्सच्या मध्ये ट्रेड व्हायला लागले. शेअर्स बाय सेल करण्याची ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन आहे. तुम्ही घरी बसून शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. स्टॉक एक्सचेंजेस ऑटोमॅटिक ऑर्डर मॅचिंग सिस्टमचा उपयोग करतात. त्यामध्ये जेव्हा बायर आणि सेलरची ऑर्डर मॅच होते तेव्हा ट्रान्झॅक्शन पूर्ण होते. शेअर्स खरेदी करण्यासाठी डीमॅट अकाउंट असणे कंपल्सरी असते. डीमॅट अकाउंट तुम्हाला स्टॉक ब्रोकरेज फर्म सोबत खोलायचे असते. स्टॉक ब्रोकरेज फर्म्स मीडिएटर असतात ज्यांच्याद्वारे तुम्ही शेअर्स बाय किंवा सेल करतात. तुम्ही डायरेक्टली स्टॉक एक्सचेंजवर जाऊन शेअर्स बाय किंवा सेल करू शकत नाही. डीमॅट अकाउंट सोबत एक आणखी अकाउंट असते, त्याचं नाव आहे ट्रेडिंग अकाउंट. तर समजून घेऊया ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट कसं काम करतात. डीमॅट अकाउंट बँक अकाउंट सारखे असते. जसं तुम्ही बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवता तसेच डीमॅट अकाउंटमध्ये शेअर स्टोअर केल्या जातात आणि जेव्हा तुम्ही शेअर्सची बाईंग किंवा सेलिंग करता तर ते शेअर्सची बाईंग आणि सेलिंग ट्रेडिंग अकाउंटद्वारे केली जाते. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचं काम आहे शेअर्स बाय आणि सेल करणं आणि बाय केलेले शेअर्स डीमॅट अकाउंटमध्ये स्टोअर केल्या जातात.
डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला वेगवेगळं ओपन करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता तेव्हा त्यासोबतच तुमचं ट्रेडिंग अकाउंट सुद्धा खोललं जातं. डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी तुम्हाला काही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ, बँक पासबुकची कॉपी किंवा कॅन्सल चेक आणि सिग्नेचर. तुमचं डीमॅट अकाउंट तुम्ही अपस्टॉक्स या ब्रोकरेज फर्म सोबतही खोलू शकता. अपस्टॉक्स मिस्टर रतन टाटा फंडेड स्टॉक ब्रोकरेज फर्म आहे आणि इंडियाचं वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग ब्रोकरेज फर्म्स आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. जसं आपण मल्टिपल बँक अकाउंट खोलू शकतो तसं तुम्ही एकपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट सुद्धा खोलू शकता. तर बाकी ब्रोकरेज फर्म्सला सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यांची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर अशा प्रकारे स्टॉक ब्रोकरेज फर्मच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा त्यांच्या वेबसाईटद्वारे तुम्ही शेअर्सची बाईंग आणि सेलिंग करू शकता. बरेचसे ब्रोकरेज फर्म्स आहेत जसे की अपस्टॉक्स, झिरोधा. यांच्यामध्ये तुम्हाला मिनिमम अकाउंट मेंटेन करण्याची गरज नाही. तुम्ही 100 किंवा 200 रुपयापासून सुद्धा सुरू करू शकता. डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही मार्केटची टायमिंग म्हणजे सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 मध्ये शेअर्सची बाईंग सेलिंग करू शकता. स्टॉक मार्केट मंडे टू फ्रायडे सुरू असतं आणि सॅटर्डे संडे बंद. इंडियामध्ये 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस आहेत, NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE वर 1600 पेक्षाही जास्त कंपनीज लिस्टेड आहे, तर BSE वर 5500 पेक्षाही जास्त कंपनीज लिस्टेड आहेत. स्टॉक मार्केटवर लिस्टेड सगळ्या कंपनीजना ट्रॅक करणं पॉसिबल नाही आहे. त्यासाठी मार्केटमध्ये इंडायसेस बनवलेले आहेत, जसे की सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्स हा BSEचा मुख्य इंडेक्स आहे. सेन्सेक्स शब्द सेन्सिटिव्ह आणि इंडेक्स या 2 शब्दांना मिक्स करून बनवलेला आहे. सेन्सेक्समध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या 30 वेल इस्टॅब्लिश्ड आणि चांगल्या ट्रॅक रेकॉर्डच्या कंपनीज आहेत. तर सेन्सेक्सची परफॉर्मन्स सेन्सेक्समध्ये सामील असलेल्या 3 कंपनीच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असते. निफ्टी हा NSEचा मुख्य इंडेक्स आहे. निफ्टी हा शब्द नॅशनल आणि 50 या 2 शब्दांपासून बनलेला आहे. 50 यासाठी की निफ्टीमध्ये 50 कंपनीज आहेत. जसं सेन्सेक्समध्ये 30 कंपनीज आहेत तसंच निफ्टीमध्ये 50 कंपनीज आहेत. निफ्टीमध्ये पण वेगवेगळ्या सेक्टरच्या 50 वेल इस्टॅब्लिश्ड आणि चांगल्या ट्रॅक रेकॉर्डच्या कंपनीज आहेत. या 50 कंपनीज वेगवेगळ्या सेक्टर्सच्या आहेत, जसं की फार्मास्युटिकल, IT, एनर्जी, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, टेलिकॉम एटसेट्रा. तर वेगवेगळ्या सेक्टर्सच्या टॉप कंपनीज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये असतात. अशा प्रकारे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वेगवेगळे सेक्टर्स कव्हर होतात. त्यामुळेच निफ्टी आणि सेन्सेक्सचा परफॉर्मन्स स्टॉक मार्केटचा परफॉर्मन्स समजला जातो. अशा प्रकारे तुम्हाला स्टॉक मार्केटचा परफॉर्मन्स बघण्यासाठी सगळ्या कंपनीजना ट्रॅक करायची गरज नाही. फक्त सेन्सेक्स आणि निफ्टीला ट्रॅक करून तुम्ही पूर्ण मार्केटची परफॉर्मन्स समजू शकता. त्यामुळे जेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी वाढतात तेव्हा आपण म्हणतो की स्टॉक मार्केट चांगलं परफॉर्म करत आहे, आणि जेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी घसरतात तेव्हा आपण म्हणतो की स्टॉक मार्केट खराब परफॉर्म करत आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण स्टॉक मार्केटच्या बेसिक्सला कंटिन्यू करूया आणि हे पण समजावून घेऊ की स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न कमवण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि त्याची काय प्रोसेस आहे. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. स्टॉक मार्केटला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यापर्यंत स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज अशाच प्रकारे घेऊन येत राहू. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, ज्यामुळे त्यांनाही स्टॉक मार्केट शिकण्यास मदत होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.